ते कडं टाकल्यानंतर 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात थांबला तर 1 गुण, ते कडं जर दुसऱ्या टप्प्यात थांबलं तर 2 गुण. अशा पद्धतीने 10 संधीमध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त ती माऊली त्या वहिनी पुढच्या खेळात जाणार. लक्षात ठेवा, जर रेषेवरती ते कडं पडलं तर त्याचे गुण मोजले जाणार नाहीत. पार्वतीच्या बाळा पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज 1 ताशाचा आवाज तररर झाला र गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तररर झाला र गणपती माझा नाचत आला. नाही. आतापर्यंत 1 गुण. अभिनंदन, तुम्ही तिकडे जा. या माऊलीची गुणसंख्या आहे 1. या माऊली तुमची संधी. दोन 4 मोदक लाडू 5. पंक्तीला घेऊन आतापर्यंत 5 गुण झालेले आहेत. भक्ती भावाने 5. गणरायाचं गुणगान गाऊ डोळे भरून 7 तुमच्यासाठी पुढची संधी. 2 4 5 नाही. 5 रेषेवर आहे. 6 7 गाव हजारा रंगून गेला र गणपती माझा नाचत आला. नाही. 7 आणि 7 अशी दोघींची बरोबरी झालेली आहे. बघूया नंतर काय होणार. या आता तुमच्यासाठी आतापर्यंत 7 गुणांवर दोघी आहेत. 8 गुण किंवा त्यापेक्षा जास्त मिळाले तर तुम्ही अंतिम फेरीत जाऊ शकता. खेळा. 1 3 वंदन माझे तुझिया पाया 5 दारी शिरावर कृपेची छाया 7 भक्ताला या दर्शन द्याया नाही. 7 वागे गणराया 8 तान थोरा 8 आनंद झाला र गणपती माझा 8. अभिनंदन, अंतिम फेरीत आपण दाखल झालेले आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर कोपरी ठाणे या ठिकाणी हा खेळ रंगतो आहे. बाप्पाचा आशीर्वाद पाठवून बाप्पा सगळ्यांना देतो आहे. आणि आजच्या भागात कोण पैठणी जिंकणार तेही आपण आता बघणार आहोत. पण या पैठणीच्या खेळामध्ये या ठिकाणी आता पुढच्या 5 चिठ्ठ्या, एक चिठ्ठी जाहीर करतो. नाव आहे श्रद्धा घाटवळ. नाव. श्रद्धा राजेंद्र घाटवळ. कुठे राहता? आम्ही इथे साईधाममध्ये. घरी कोण कोण आहे? घरी मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी गौरी. बरं. कसं काय, माहेर कुठलं? माहेर भांडूप. भांडूप. आणि मग तिथून ठाण्याला आला? हो. जवळ आलात नाही? हो. कसं काय, पण काय आता बरोबर? नाही नाही, अरेंज मॅरेज. अरे हो, मी कुठे काय बोललो? कसल्या अंगावर आल्या डायरेक्ट माझ्या. कसं काय नाही, तुम्ही जमलं? असं विचारतात ना सगळ्यांना, मी कधी विचारलं सगळ्यांना? तुम्हाला काय विचारलं का? म्हणून म्हटलं अरेंज मॅरेज. आणि म्हणतात देवळातला घंटेचा आवाज जास्त येतो म्हणून. बरं बरं बरं, गंमत बाजूला. पण या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आज खेळ रंगतोय आणि तुमचं नाव जाहीर झालंय, बरोबर? मग कसं काय आता? खूपच आनंद झाला मला. एक चिठ्ठी काढा. आशा कुलकर्णी, तुम्ही या या उभ्या राहा, बोला, नाव सांगा. आशा चंद्रकांत कुलकर्णी. घरी कोण कोण आहे? घरी इथे मी एकटीच राहते. बर.
पण आता बरं वाटतंय की नाही? एकदम छान, खुश आहात की नाही? एकदम देवळात आलं की एकदम मन शांत होतं की नाही? शांत होतो. बऱ्याच मैत्रिणी भेटत असतील ना इकडे? होय, मैत्रिणी नाही? बऱ्याच आहेत हां. आणि माझ्या बहिणी पण राहतात. बरं, सगळ्याजणी इथे आसपासच आहात का? हो. वा, छान. मग आता काय म्हणताय तुम्ही? काय म्हणणार आज? आणि ही प्राजक्ता माझ्या बहिणीचीच मुलगी आहे. हो का? बरं, घरातल्या घरात चिठ्ठ्या काढल्यात. प्राजक्ता माझ्या बहिणीची मुलगी आहे. इथे बरं चाललंय कौटुंबिक कार्यक्रम आहे का हा? पण बघा, चिठ्ठीत जेव्हा नाव येतं तेव्हा कोणाचं येणार कोणालाच माहित नसतं. हा माऊली, पुढची चिठ्ठी काढता? काढा, जमेल नाही? ज्योती किरण कोळी उभ्या. नाव सांगा. श्रीमती ज्योती किरण कोळी. बरं, घरी कोण कोण तुमच्या? मी, माझी 2 मुली आहेत मला हां. आणि 1 मुलगा आहे. या उखाणा घेताय की गाणं म्हणताय? मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, मन अजून सरते ग. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक चिठ्ठी, 1 2 3 जणी आलेले आहेत. शेवंती केशव राऊत. घरी कोण कोण आहे? बरं, माईक नको, मी पकडतो. घरी कोण कोण आहे? प्रश्न घरी- विचारतो तेवढं. घरी मुलगा असून हां, आणि मी. बरं. एक चिठ्ठी काढायला मदत कराल मला? दीपाली लोखंडे. नाव सांगा पटकन. दीपाली लोखंडे. कुठे राहता? मी कोपरी स्टेशन जवळ विलास अपार्टमेंट. बरं, कसं वाटतंय आज? एकदम आनंद वाटतो. कसला? बाग घेतल्याबद्दल चिठ्ठी आल्याबद्दल. मग आता सांगा, गाणं म्हणताय? सुख हरता दुःख हरता सुख करता. बाप्पा सॉरी सॉरी. फार टेन्शन येतं का हो माझ्याशी बोलताना? हो, इतका डेंजर आहे मी? डेंजर म्हणजे तुम्ही प्रश्न विचारताना म्हणजे उत्तर द्यायला पटकन असं होत नाही, असं विचार करायला लागतो. काय उत्तर द्यायचं? काय वेगळं विचारतो? लग्न कधी झालं ह्याचा विचार काय करायचा असतो सांगा? काय विचारलं मी? विचारलं का? नाही, चांगलं विचारता, पण ते प्रश्नाचे उत्तर लगेच येत नाही आणि कॅमेऱ्यासमोर उभं राहिल्यामुळे थोडंसं भीती वाटते. कॅमेरे घेऊन घरी जा रे आपल्या आपल्या. चला सांगू, पाठवू त्याने त्याला. पाठवलं आम्ही टीव्ही मध्ये कसं ते पण पाहिजे, हे पण पाहिजे, मी पण बोलणार नाही, मग करायचं काय? तेव्हा या टप्प्यावर आता या 5 जणींसाठी खेळ कुठला बघूया आणि कोण जाणार पैठणीच्या खेळात. या खेळामध्ये पहिल्या रिंगमध्ये म्हणजे 1 रिंग, नंतर दुसऱ्या टप्प्यावर 2 रिंग आहेत आणि तिसऱ्या टप्प्यावर 3 रिंग आहेत. पहिल्या रिंगमध्ये थांबला तर 3 गुण, दुसऱ्या 2 रिंगमध्ये थांबला तर 2 गुण आणि शेवटच्या रिंगमध्ये जर थांबला तर मिळणार आहेत 1 गुण. 5 संधी आणि 5 संधीमध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या माऊली अंतिम खेळात दाखल होणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. एक, दोन. तुमची गुणसंख्या 2. 2, 4, 7, 9, 10. काय करता तुम्ही? होम मिनिस्टर. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, जिसकी भी छोटी उसका भी बड़ा नाम है, गोद में उठा लो बच्चों का काम. उठा बशा काढतो मी, झालं तरी 10.